नमस्कार सगळ्यांना. सो आज आपला डाउजिंगचा सेशन झालेला आहे, पेंडुलम डाउजिंग त्याचबरोबर कोकोनट डाउजिंग असे दोन्ही सेशन आपले झालेले आहेत. सो या सेशन नंतर एक छोटासा फीडबॅक मला तुम्ही द्यायचा आहे. हे सेशन तुम्हाला कसे वाटले, मजा आली का, त्याच्यातून काही शिकलात का? सो येस, ज्यांना बोलायचंय त्यांनी हँड रेस करायचे. हा, पूनम मॅडम एक मॅडम, डाउजिंगच्या सेशनमध्ये आम्हाला खूप छान वाटलंय शिकताना. म्हणजे एक मॅजिक झाली असंच वाटतंय. पण खरंच म्हणजे आपल्या जीवनातले जे प्रश्न आहेत, जे आपल्याला वारंवार पडतात पण आपल्याकडे त्याची उत्तरं नसतात, पण हे डाउजिंगच्या मार्फत आपल्याला खूप छान पद्धतीने मिळतात. तर ते खूप छान वाटलं शिकायला. खूपच मस्त. आणि तुमची खूप छान होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आम्ही स्वतः प्रॅक्टिकल केलं आहे आणि आम्हाला अनुभव पण आलेला आहे. असं नाहीये की तुम्ही फक्त शिकवताय, फक्त आम्ही ऐकतोय. तर प्रॅक्टिकल करून आम्ही अनुभव स्वतः घेतलेला आहे. तर छान वाटतंय ते. थँक्यू सो मच. ओके, पल्लवी मॅडम. श्री स्वामी समर्थ मॅम, थँक्यू सो मच आजच्या सेशनसाठी. ऑन दी स्पॉट ऍडमिशन घेतल्यावर पण तुम्ही मला समजून घेतलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे रेकीमध्ये तर मास्टरपर्यंत गेलेलो आहे, तर रेकीबद्दल तर काही हेच नाही. पण मग कुठल्या तरी गोष्टीची कमी होती असं वाटत होतं, की अजून काहीतरी कुठेतरी काहीतरी कमी आहे अजून. ती डाउजिंगने पूर्ण केली. एवढं बाकी नक्की. थँक्यू मॅम, थँक्यू सो बरं, मच. पूर्ण ओव्हरऑल कोर्स कसा वाटला आपला? खूप छान मॅम. होतं का? खूप म्हणजे एकदम बिलकुल तुमचं सांगितलेलं लवकर समजतं, म्हणून म्हटलं की युनिव्हर्सने, मी खूप दिवसापासून शोधत होते पण युनिव्हर्सने मला तुमच्याबरोबर कनेक्ट केलं. तर खूप घेण्यासाठी आणि तुम्ही नेहमी खूप देण्यासाठी तयार असतात, म्हणून मी तुमच्याशी कनेक्ट झाले. म्हणून थँक्यू सो मच युनिव्हर्स, थँक्यू. बरं, शीतल मॅडम तुम्ही तर परत केलं ऑलरेडी. शीतल मॅडमने एका ठिकाणी केला होता, तरी पण त्यांना लास्ट मोमेंटला वाटलं नाही करायला पाहिजे. सो का बरं ती इच्छा निर्माण झाली तुमच्या मनात? कसं आहे, तुमच्याकडे आता मी सगळेच कोर्स करणार आहे, मग हा छोटा जरी का मी स्किप करू? सगळ्याच कोर्स तुमच्याकडनंच होऊ देत ना, सर्टिफिकेट सहित. एकही नाही मिस झाला पाहिजे. ओके. आणि या शिकण्यासारखं मला कोर्समध्ये मग पूर्णपणे वेगळं जास्त काही माहिती शिकता मिळते आलं, शिकायला तुमच्याकडून. मिळालं का तुम्हाला? हो, खूप जास्त प्रमाणात. ओके. त्यापेक्षाही जास्त. आणि फास्ट. म्हणजे आता रेकी ग्रँड मास्टर्स झालोय आम्ही आणि फास्टली त्या गोष्टी समोर दिसल्या. स्पून बेंडिंग तेव्हा सुद्धा केलं होतं, पण तेव्हा तेवढी नव्हती पॉवर ती जी आता झाली माझ्यामध्ये. फास्ट मध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, ग्रँड थँक्यू. मास्टर केल्यानंतर तो जीवनामध्ये आपला उपयोग होतो का? हो, खूप प्रमाणात. आणि आपल्या आता जे जीवनाला एक बदल वेगळा होणारे. आयाम मिळतो का? काय म्हटलंय मॅम, सॉरी? आपल्या जीवनाला एक वेगळा आयाम मिळतो का? मिळतोय ना चांगल्या प्रकारे. पुढे आता फ्युचर माझं जे आहे ते सगळ्यांना आता दिसेलच त्याचं उदाहरण. ते सगळं मॅम मुळे आहे, त्यांनी मला ह्या क्षेत्रात संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो थँक्यू. मच. येस, विद्या पाटील मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. लेवल 1, लेवल 2 खूप छान. आणि आजचा डाउजिंगचा आणि कोकोनट डाउजिंग मॅडम, विश्वास बसत नाही. मगाशी तुम्ही पुन्हा एक रिपीट घेतला कोकोनट डाउजिंग. मुलगी शेजारी बसली होती माझ्या, ती म्हणली तू बोट हलवतेस का? मी म्हणलं नाही हलवत आहे. पण तिनं स्वतः येऊन मला स्ट्रेट केलं होतं आणि तो नारळ उभा राहिल्यानंतर ती म्हणली खरोखर असं होतं? मी म्हणलं मलाच बिलीव्ह होत नाहीये म्हटलं. आणि त्यानंतर ही डाउजिंग जे आहे, पेंडुलम डाउजिंग, म्हणजे जादूच म्हणायला पाहिजे. अशा प्रकारे प्रश्नाची उत्तरं अजिबात कधी एक्सेप्ट केली नव्हती. थँक्यू सो मच. येस, खुशी मॅडम, खुशी धावडे. हा मॅम, खरंच ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती आलेली रेकी शिकायला, पण त्याच्यासोबत हाऊसिंग पण शिकायला मिळालं तुमच्यामुळे. आणि तुमचं लाईक मी इतक्या पॉझिटिव्ह आहात आणि एवढं पॉझिटिव्हली शिकवताना, तर आपल्याला पण एक उत्साह येतो आणि नवीन नवीन शिकण्याची संधी सुद्धा तुमच्याकडून प्राप्त झाली. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, प्रियांका मॅडम. हा मॅडम, कालपासून म्हणजे फार एक्साइटमेंट होती की हा डाउजिंगचा क्लास, कोकोनट डाउजिंग झाल्यानंतर तर ती दुप्पट झालं उत्साह की काय आता उद्या असणार आहे, आपण काय अजून छान नवीन. म्हणजे कालही माझाही तेच की माझी मुलगी नुकतीच शाळेतनं आलेली आणि तिने तो नारळ असा वर वर होताना तिने स्वतःने पाहिला. ती पण एवढी, आणि मला तो जेव्हा वर होत होता ना तेव्हा माझ्या पण अंगावर एकदम शहारा आला. मला एकदमच काहीतरी वेगळं शरीरामध्ये जाणवलं. आणि खरंच ही अशी ऊर्जा काम करत असते हे तुमच्यामुळे आम्हाला कळलं.
आणि आजचं पण जे पेंडुलम डाउजिंगचं आहे अप्रतिम. आम्ही नक्कीच त्याची प्रॅक्टिस करणार आणि ह्याच्यात अजून ग्रोथ होईल ह्याची आम्हाला खात्री आहे नक्की. त्यासाठी तुमचे महत्वाचे म्हणजे खूप 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 आभार मॅडम, की या एनर्जी मध्ये तुम्ही आम्हाला म्हणजे कनेक्ट केलं या एनर्जीशी. त्याच्यामुळे खूप खूप पॉझिटिव्ह बदल आमच्या वैयक्तिक आयुष्यात बाकीच्या गोष्टींमध्ये पण होत आहेत. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. चला बरं, आपण आता स्टॉप करूया, कारण मला पण आता जायचं आहे. दुसरं सेशन आहे बॅक टू बॅक लगेच. येस, एक श्रद्धा मॅडमकडे घेऊया, कारण त्या प्रेग्नंट आहेत, ड्यू जवळ आलेली आहे. मला वाटतं 1-2 दिवसांमध्ये होतील, पण तरीही त्या अजूनपर्यंत सेशन अटेंड करतायत. त्या एवढ्या ऍक्टिव्ह आहेत, तर त्यांचं बाळ किती ऍक्टिव्ह असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. येस ऍक्च्युली ना मॅम, मला हे तुम्हाला शेअर करायचं होतं की मला कोणीतरी बोललं होतं की गर्भसंस्कार होतात म्हणून. देन आता मी लेवल 1 केली, लेवल 2 झाली आणि आता हे माझं बेबी आहे ना कंटिन्यू ऍक्टिव्ह असतं ह्याला. म्हणजे लिटरली मलाच असं आहे की अरे नंतर मला शिकवणार आहे बहुतेक हे सगळं. कंटिन्यू ऍक्टिव्ह सेम असतं, सेम कंटिन्यू माझ्या ऍक्टिव्ह. माझ्या बाबतीत असं झालेलं. जेव्हा मी म्हणाले तुम्हाला, माझी मुलगी जवळजवळ मी 6-7 मंथ मला होता. सहावाच मंथ होता मला, आणि त्या दरम्यानच मी हे सगळं शिकत होती. तिचा जन्म 2009चा, आणि ती एवढी ऍक्टिव्ह आहे. म्हणजे हे त्याच्या ऑकल्टचं तर ती आहे कनेक्टेड, पण ती एवढी ऍक्टिव्ह आहे आणि सगळ्यांना हवी हवीशी वाटते. सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, सगळ्यांमध्ये, अगदी तिचे जे तिचं सराउंडिंग आहे किंवा तिचे फ्रेंड सर्कल आहे, तिला विचारतात या फंक्शनला आम्ही काय घालायचं, तुझी चॉईस खूप छान आहे किंवा तुझं सिलेक्शन खूप छान आहे. अशा बऱ्याच गोष्टी तिला विचारतात. म्हणून मी तुम्हाला हे, मला कुठेतरी ते रिलेट झालं की ड्यू व्हायची वेळ आली तरी सुद्धा त्या शिकतायत. म्हणजे किती एक फेब आहे power मॅम, आहे. एक फेब आहे. एक फेब आहे ना. ओके. हा, आणि मला भयंकर इंटरेस्ट आहे आणि मला कळतंय की हे इतकं ऍक्टिव्ह आहे तर नक्कीच मला हे करणार, सपोर्ट करणार पुढे. आणि मजा येते मला ह्या गोष्टीत. मला आणि मॅम सांगायचं झालं ना, तर मी खूप दिवस आधी इन्क्वायरी करत होते. म्हणजे माझ्या प्रेग्नन्सी डिटेक्ट व्हायच्या आधीपासून मी रेखीसाठी इन्क्वायरी करत होते. तर एका ठिकाणी आहे ना मी इन्क्वायरी केली, पण ते लोक म्हणाले की आम्ही ऑनलाईन रेखी देत नाही. हा. हा, म्हणून माझं ते डिले झालं आणि इन्स्टा स्क्रोल करताना तुमचं मला फ्री वालं सेशन आलं. मी ते कनेक्ट केलं. मला घरचे सगळे बोलत होते तुला पॉसिबल होईल का? म्हटलं नाही, होईल पॉसिबल. आणि स्वामींच्या कृपेने मी फार छान आहे. मला पहिल्या महिन्यापासून काही त्रास नाही अद्याप. नाही, खूप छान. आणि देन माझं रेकी लेवल 2 झालं, आता डाउजिंग झालं आणि मला अजून करायचेत कोर्सेस. एंजल पण करायचंय, पण आता म्हटलं नंतर करेन. आरामात करा. तो एंजल आता एक बाळ आहे ना पोटात, तो पण एक एंजलच आहे. त्याला पहिलं हा. कसं ठेवते. हो, आणि मॅम थँक्यू सो मच. म्हणजे ना मला असं वाटत होतं की ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये नाही घडू शकत, तर त्या घडल्या. त्याचा एक्सपिरियन्स कालच एक आला आम्हाला आणि माझं आणि माझ्या सासूबाईंचं डिस्कशन झालं की मॅम कडून पॉझिटिव्हिटी गेन होते ना, ही गोष्ट खरी आहे. आपला एक्सपिरियन्स बघा. ऍक्च्युली मला ह्या सगळ्या गोष्टीत त्या फार सपोर्ट करतात. हा, तुमच्या सासूबाई खरंच खूप छान. आणि त्या सासूबाई हा. कुठल्या मधून वाटत नाही. ती पण एक गोष्ट आहे. नाही 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 मी थोडं नाही, सरप्राईज ही झाली की गोष्ट या आहे. सासूबाई आहेत का. ऍक्च्युली फार सपोर्ट करतात. त्यांनाच वास्तू करायचंय. त्या मला आता तेच विचारतायत की तुला पॉसिबल आहे का? म्हटलं नाही, आजी वगैरे आहेत, जेवढं त्यांना होईल मॅम. पॉसिबल आहे ऐकायला तेवढं त्यांनी ऐकू दे. तुम्ही पण ऐकलात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. एका वेळेला दोघींनी पण बसा, कारण तुम्ही एकाच घरातले आहात. आणि जर ते पुढचं पण तुम्हाला करायचं असेल मॅप मध्ये, तर तुमचा इंटरेस्ट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही करा. पण आता तुमच्या घरी ते बाळ येणार आहे, त्यामुळे तुम्ही नका आता त्याच्यात फोन. नाही, मम्मी करणार आहेत. ऐकलात तरी काही प्रॉब्लेम नाही, ऐकू शकता सगळं. नाही, मम्मी करणार आहेत. त्यांना इंटरेस्ट आहे त्या गोष्टीत पक्का. फार आधीपासून. पण हे थँक्यू, गुहागर मी थँक्यू सो ऐकले, मच. गुहागर फार छान आहे ना स्पॉट. मी ऐकून नक्की या, नक्की या फिरायला. छान. फार छान आहे. ओके, चला. थँक्यू सो मच. बरं, आता आपण इथे संपूया. एक श्रुती इंदळेकर मॅडमकडे आपण बघूया. श्रुती मॅडम, बघा, मला ना कालच कळालं की श्रुती मॅडमने रेकीचा वापर केला, पण आधी मला माहित नव्हतं की त्यांचं. मला फार वाईट वाटलं की मॅडम, हे सगळे क्लास करण्या इतपत माझ्याकडे फी नव्हती. मी काय काय केलंय आणि फी पे केली आहे तुमची, आणि हे एवढे सगळे क्लास केलेत मी. सो मॅडम, का बरं एवढे क्लास करण्याची का गरज आहे आणि का इन्व्हेस्ट करताय? येस, श्रुती मॅडम.
हा, आवाज येतोय माझा? हो मॅम. येस मॅडम, मला खरंच एवढं माहित नव्हतं, पण मी स्वामींना नक्कीच प्रार्थना करेन तुमच्या आयुष्यामध्ये खरंच सगळे दिवस पुढे चांगले यावे, आणि यापुढे काय प्रॉब्लेम असेल तर मला पर्सनली मेसेज करा. आय नो दॅट आय कॅन अंडरस्टँड युअर इमोशन्स, पण खरंच प्लीज मला पर्सनली मेसेज करा. म्हणजे एवढे पण एफर्ट्स टाकू नका. ओके. येस. येस, आय कॅन अंडरस्टँड. नका बोलू काहीच. चलो, थँक्यू सो मच. मला जर मी काल तुम्हाला अनम्यूट केलं नसतं, मला तर कळालं नसतं. म्हणजे बघा ना, एखाद्याकडे फी पटकन भरता येते आणि एखाद्याला नाही भरता येत, पण तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्या गोष्टी करायच्याच आहेत आणि त्यासाठी ती व्यक्ती काय काय करते. म्हणजे मला फार वाईट वाटलं की त्यांनी कोणाकडून तरी त्यांच्या फ्रेंडकडून पैसे बॉरो करून माझी फी भरली. सो असं नका करू. काही गोष्टी थोड्याशा वेळाने झाल्या तरी चालतील, लगेचच ऍक्शन घेऊ नका. पण येस, जे मिळणार आहे तुम्हाला, जे मिळालेलं आहे त्याच्यावर काम करा, तिथे मागे राहू नका. एवढंच मला म्हणायचंय. तुमच्या पैशाचं चीज करा, कारण आपले हार्ड अर्न मनी आहे. सो त्याचा वापर चांगला झाला पाहिजे, याच्यावर लक्ष द्या. ओके. सो येस, मीनाक्षी मॅडम आहात का? मीनाक्षी मॅडम अनम्यूट करू शकता इफ पॉसिबल. मीनाक्षी मॅडम नवीन आहेत आपल्या बॅचमध्ये, सो त्यांना ऍपचा ऍक्सेस पण द्यायचा आहे. ओके, मीनाक्षी मॅडम बोलू शकता का? आवाज येतोय माझा? ओके, चालेल. चला, सो आता आपण इथे संपूया नको, इथे आपण थांबूया. आपल्याला खूप पुढे जायचंय, खूप मजल मारायची आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. सगळ्यांनी खूप छान सेशन अटेंड केलात, छान छान क्वेश्चन विचारलात. ओके. सो आता तुम्हाला या फील्डमध्ये जर पुढे यायचं असेल तर प्रॅक्टिस करा, काम करा, स्वतःचे अनुभव स्वतः क्रिएट करा, दुसऱ्यांवर अवलंबून नका. दुसऱ्यांचे एक्सपिरियन्स कॉपी पेस्ट करू नका. स्वतःचे काहीतरी एक्सपिरियन्स घ्या, कारण जेव्हा आपण स्वतः या फील्डमध्ये येतो तेव्हा आपले स्वतःचे एक्सपिरियन्स असायला पाहिजे, ना की इकडे तिकडे ऐकून जे आपण केलेले असतात ते. ठीक आहे. येस. रजनी मॅडमने सुद्धा लास्ट मोमेंटला ऍडमिशन घेतले. रजनी मॅडम काय बोलाल? आणि रजनी मॅडमचं खूप छान आज मला मेसेज आलेला, उद्या नक्की मी शेअर करेन. येस, थँक्यू सो मच रजनी मॅडम. मॅडम थँक्यू, खूप छान वाटलं. आवडला का हा कोर्स? छान. ओके. पर्सनल फोन कर. आलेली लढी आहे. कोण आहेत बरं या? मीच नाही. अच्छा, चला छान. ऍक्च्युली नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना तुमच्याकडे, त्यामुळे ऐकायला येत नाही प्रॉपर. मॅडम तर घेतले. नाही मला ऐकायला आलं प्रॉपर. अच्छा, मग मी तुम्हाला फोन करेन. हो हो. चलो. सो हा, मीनाक्षी मॅडम, येस, तुम्ही तर फर्स्ट टाइम माझी हो मॅम, तेच आपण गुरु भगिनी आहोतच, तुम्हाला माहिती आहे रोहित सरांच्या. आणि खूप छान वाटलं, मला खूपच सुंदर वाटलं, एकदम मॅजिक. मला पण मॅजिकच वाटलं. खूपच सुंदर अनुभव होता. फक्त तेच ऍपचं वगैरे नाही माहिती मला, तर तुम्ही पाठवाल. नक्की सोमवारपर्यंत तुम्हाला ऍपचा ऍक्सेस मिळून जाईल. ठीक आहे. हो चालेल. बाकीच्या खूप सगळ्यांना खूप पण थँक्यू. सोमवारपर्यंत ऍपचा ऍक्सेस मिळून जाईल. थँक्यू सो मच. चल. थँक्यू सो मच मॅम.